आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली। मात्र या प्रभाग रचनेत ज्या उल्हासनगर शहरातील सुभाष टेकडी या भागातील पॅनल क्रमांक 18 मध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाज राहतो ते मतदार दुसऱ्या पॅनलमध्ये टाकण्यात आलेत। शिवाय मागासवर्गीय समाजाच्या लोकसंख्येनुसार हा प्रभाग आरक्षित होतो। तिथे प्रभाग रचनेत या सुभाष टेकडी भागातील पॅनल क्रमांक 18 मधील 3 ते 4 हजार मतदार हे चक्क पॅनल क्रमांक 13 मध्ये टाकण्यात आल्यानं आरक्षित प्रवर्ग धोक्यात आल्याचा आरोप समाजसेवक वामदेव भोयर यांनी केलाय। मागासवर्गासाठी खरोखर डावललेलंच आहे, कारण की 100% मागासवर्गीय हे बुद्ध कॉलनीमध्ये राहतात। त्यांना डावलून 13 मध्ये टाकल्यामुळे आम्ही असं आरक्षण आमचं कमजोर करून टाकलं आहे। त्यामुळे आमचा जो आरक्षण जो उमेदवार आहे तो निवडून येणं अशक्य होणार आहे। त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे आणि आम्ही हा अन्याय सहन करणार नाही। आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवू आणि ज्यासाठी याकरता जे काही आंदोलन करायचं असेल ते पण आम्ही करायला तयार आहोत। या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली। दरम्यान या संदर्भात महापालिकेकडे हरकत नोंदवली असून 19 सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी पार पडणार आहे। या सुनावणी दरम्यान न्याय न मिळाल्यास याला विरोध करून न्यायालयीन लढाई लढणार आहोत। तसेच या प्रकरणी जनआंदोलन छेडण्याचा इशारा इथल्या समाजसेवकांनी दिलाय। सर, सुभाष टेकडी हा परिसर पॅनल क्रमांक 18 मध्ये मोडतो आणि हा बहुजनाचा बालेकिल्ला आहे। 1960 पासून हा एकत्र होता। मात्र 2017 पासून ह्या लोकांनी प्रभाग रचनेमध्ये एवढा मोठा घोळ केला की आमच्या एससी हा पर्टिक्युलर एससी लोकांचा बहुजन समाज आहे आणि इकडचे मतदान त्या भागामध्ये टाकले आणि तिकडचे मतदान काही ह्या भागामध्ये आल्यामुळं येथून उभा असलेला उमेदवार हा पॅनल क्रमांक 13 मधल्या मतदारामध्ये जातो आणि तिकडचा उमेदवार आमच्याकडे येतो। त्याच्यामुळं काय होतं, नागरिकांना हा खूप त्रास होतोय। कधी कधी जर काही नगरसेवकांकडे आपण कामाच्या समस्या घेऊन गेलो असता तर ते लोक सांगतात की हा आमचा वार्ड नाहीये, तो तुमचा तिकडे जा, आणि इकडचा नगरसेवक तिकडचं नाव घेतो। त्याच्यामुळे खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 18 हा मागासवर्गीय प्रवर्ग असून हा रिझर्व्ड आहे, आरक्षित आहे। याच्यामध्ये 2017ची जी यांची जनसंख्या आहे 24,000 आहे आणि प्रभाग क्रमांक 13 याची जनसंख्या ही 24,000 आहे असे मनपाने सांगितलेला हा त्यावेळेच्या चतुर्सीमेच्या भागानुसार जनसंख्या ही अधोरेखित करण्यात आलेली आहे। पण 2017 मध्ये आमच्या याच्यावरती पूर्णपणे अन्याय करण्यात आला। ह्या प्रभागामध्ये याच्यातलं आरक्षण संपवण्याच्या उद्दिष्टाने काही लोकांनी राजकीय त्याच्यामध्ये खेळी केली आणि आमच्या प्रभागातील बुद्ध कॉलनीतले 1,500 आणि गुरुद्वारापासून भरतनगरपर्यंत 3,500 असं एकूण 5,000 मतदान हे 13 नंबर पॅनलमध्ये टाकल्यामुळे ह्या प्रभागाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। 2017च्या अगोदर प्रभाग क्रमांक 13 मध्ये राहत होतो। त्यावेळेला जो आमचा मागासवर्गीय प्रभाग क्रमांक 18 होता तिथे मतदान करण्यात आला होता आणि तिथे जे मतदार जवळ होते तिथेच आम्ही मतदान करायला गेलो। 2017 नंतर आमचे मतदान दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आले, त्याच्यामुळे आम्ही मतदानापासून वंचित राहिलो। महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे की बाबा वार्ड किंवा प्रभाग कशासाठी तयार करण्यात येते हो, की बाबा आता वार्डातील पाणी पुरवठा असो, स्वच्छता असो, नागरिकाचे कामं असो, हे पूर्ण व्हायला पाहिजे। तर आमच्या प्रभागामधून एकही नगरसेवक निवडून न आल्यामुळे आमच्या प्रभाग क्रमांक 18 म्हणजे पंचशील नगर, सुभाष टेकडी, भरतनगर या भागातील स्वच्छतेचे काम, पाणी पुरवठ्याचे काम वेळेवर होत नाही आणि नागरिक सुद्धा सुविधा आम्हाला बरोबर मिळत नाही। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।